फक्त 5 मिनिट. हां फक्त 5 मिनिट ಮರಾಠಿದೊಂದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋಣ. ಯಮ್ಮ ಜಾಸ್ತಿ ಏನು ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೆ. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट 2026 पेपर क्रमांक 1 मधील पहिला प्रकरण टीचिंग अप्टिट्यूड, त्याच्यामध्ये येणारे 100 कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. कृपया बोर्डवर लिहिलेले पॉइंट्स आपण आपल्या नोटबुक मध्ये कलर पेनने लिहा आणि त्याचं रिव्हिजन करा. पेपरला ह्याच्यावरनं प्रश्न विचारतात. आता WAIS म्हणजे काय? वेचलर म्हणून एक व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी काढलेले एक इंटेलिजन्स टेस्ट आहे, ऍडल्ट इंटेलिजन्स स्केल. ऍडल्ट इंटेलिजन्स स्केल याचा फुल फॉर्म वेचलर ऍडल्ट इंटेलिजन्स स्केल. आता हे एक IQ टेस्ट आहे. डेव्हिड वेचलर म्हणून अमेरिकाचा व्यक्ती हा, त्यांनी काय म्हणालेले की आता 19 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत असलेले जे लोक आहेत, त्या प्रौढ लोकांची बुद्धिमत्ता चेकिंग करण्यासाठी केलेली ही एक टेस्ट आहे. ह्यांना ऍडल्ट इंटेलिजन्स टेस्ट असे म्हणतात. ऍडल्ट इंटेलिजन्स टेस्ट, ऍडल्ट इंटेलिजन्स टेस्ट. आता सध्या ऍडल्ट इंटेलिजन्स टेस्टचा जो व्हर्जन आहे तो 5वा आहे. त्याचा सध्या उपयोग होत आहे 2024 पासून. भारत 2008 मध्ये WAIS व्हर्जन 4 आला होता आणि हे खूप पॉप्युलर झालेले होते. भारत सरकारने WAIS 4 चा वापर करण्यासाठी निर्धार केले होते आणि करत आहे. आता वेचलर ऍडल्ट इंटेलिजन्स टेस्ट जो आहे हे कशासाठी? इट इज नॉन वर्बल परफॉर्मन्स टेस्ट. जो 16 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत व्यक्तींचा नॉन वर्बल परफॉर्मन्स टेस्ट करण्यासाठी ऍडल्ट इंटेलिजन्सचा वापर करण्यात येत आहे. आता नवीन एक कन्सेप्ट 23वा, द टर्म डेव्हलपमेंटल काउन्सिलिंग. काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन, डेव्हलपमेंटल म्हणजे विकासात्मक समुपदेशन. इन अन एज्युकेशन सिनारिओ, शिक्षण क्षेत्रामध्ये ह्याचा अर्थ काय? इट मीन्स काउन्सिलिंग विच फोकसेस इमोशनल अँड सोशल प्रोग्रेस ऑफ अ स्टुडंट. विद्यार्थ्यांचा इमोशनल आणि सोशल प्रोग्रेस किती झालेले आहे हे पाहण्यासाठी डेव्हलपमेंटल काउन्सिलिंगचा वापर होत असतो. विद्यार्थ्यांच्या भावनात्मक, तो किती रागीट आहे, किती नम्र आहे, किती दयाळू आहे, किती कसा त्याचा स्वभाव आहे, त्याचं मन कसं आहे आणि तो विद्यार्थ्यांमध्ये कसं रमतो, त्याचं सोशल ऍक्टिव्हिटी कसं आहे, सोशल रिलेशन कसं आहे, हे पाहण्यासाठी डेव्हलपमेंटल काउन्सिलिंग म्हणतात. आता हे कन्सेप्ट कोणी सांगितलं तर ॲलन इव्ही यांनी. एक्सप्लोरेशन स्टेज, अन्वेषण स्तर, अन्वेषण स्तर. इथं द काउन्सिलिंग स्टेज where the counselor and counselee working together to find out the feelings and thought. आता काउन्सलर फॉर एक्झाम्पल, एक विद्यार्थी डिप्रेशन मध्ये आहे, एक विद्यार्थी टेन्शन मध्ये आहे, एक विद्यार्थी काहीतरी समस्यामध्ये तो अडकलेला आहे. मग तो शिक्षकांना सांगत नाही, मित्रांना सांगत नाही, घरी सांगत नाही, तो शांत बसून टेन्शन मध्ये असतो. मग अशा मुलांना जवळ घेऊन जो काउन्सिलर त्यांना काउन्सिलिंग करत असतो. म्हणजे शिक्षकांची हा एक काम पण आहे काउन्सिलिंग करणे, की विद्यार्थ्यांचं अडचण काय आहे, काय समस्या आहे, काय त्याचा प्रॉब्लेम्स आहे, काय असं तो वागतो, काय त्याचा मनावरती परिणाम झालेला आहे, घरी प्रॉब्लेम आहे का, मित्रामध्ये प्रॉब्लेम आहे का, फायनान्शियल काय प्रॉब्लेम आहे, किंवा त्याचं मन का दुखतो. विद्यार्थी त्या शिक्षकासमोर सगळं सांगत राहिलं तर शिक्षकांचे काम तिथं काउन्सिलर, काउन्सिली म्हणून विद्यार्थी दोघांमध्ये इंटरॅक्शन झाल्यानंतर मग विद्यार्थ्यांचा ओरिजिनल फिलिंग्स आणि त्याचा थॉट लक्षात येतो. त्या स्टेजला एक्सप्लोरेशन स्टेज असे म्हणतात. नेक्स्ट, ऑपरेशन डी डॅड. ऑपरेशन डी डॅड एम्स टू अड्रेस द ग्रोविंग इश्यूज ऑफ डिजिटल ऍडिक्शन. डिजिटल ऍडिक्शनचा जो समस्या सध्या सुरू आहे की बाबा सतत आपण डिजिटल गॅजेटचा वापर करतो, डिजिटल ऍडिक्शन म्हणतो आपण. ऍडिक्शन म्हणजे सवय, डिजिटलचं सवय एवढं झालेलं आहे की त्याच्यावर अनेक समस्या निर्माण होतो. तो समस्या कमी करण्यासाठी हा ऑपरेशन डी डॅडचा वापर होत आहे. अकल्चरेशन, सांस्कृतिक संवर्धन, सांस्कृतिक मिश्रण. दोन संस्कृतीचं लोक एकत्रित आल्यानंतर मग एका संस्कृतीचा प्रभाव एका दुसऱ्या संस्कृतीवर होत असतो. मग दुसऱ्या संस्कृतीचा वापर करून तो त्याचा
युटिलाइज करतो आणि स्वतःचा संस्कृती तो विसरत नाही. अशा स्थितीला अकल्चरेशन असे म्हणतात. इट इज अ प्रोसेस ऑफ कल्चरल चेंज अँड अडॅप्टेशन दॅट अकोर्स थ्रू रेसिप्रोकल कल्चरल कॉन्टॅक्ट. आता तमिळनाडूचा कल्चर आणि महाराष्ट्राचा कल्चर वेगळा आहे, कर्नाटकचा कल्चर आणि महाराष्ट्राचा कल्चर थोडं वेगळं आहे. मग इथलं म्हणजे मराठी कल्चर आणि कन्नड कल्चर, कर्नाटक कल्चर दोन्ही एकत्रित राहिलं दोन व्यक्ती, मग एका व्यक्तीचं कल्चर, मराठीचं कल्चर कन्नड लोकांवरती प्रभाव झाल्यानंतर कन्नडचे लोक ते संस्कृती अडॅप्ट करतात, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी वेशभूषा, आणि ते स्वतःचा कन्नड संस्कृती, कन्नड भाषा, कन्नड ड्रेस स्टाईल, कन्नड सण ते विसरत नाही. अशा स्थितीला अकल्चरेशन असे म्हणतात. इट इज अ प्रोसेस ऑफ कल्चरल चेंज अँड अडॅप्टेशन म्हणजे स्वीकार करणे, दॅट अकोर थ्रू रेसिप्रोकल एकमेकांची जवळ आल्यानंतर, कल्चरल कॉन्टॅक्ट आल्यानंतर असं घडत असतो, कल्चरल चेंज होत असतो. इट पोस्टर्स कल्चरल अंडरस्टँडिंग, दोन्ही कल्चरमध्ये अंडरस्टँडिंग होत असतो. डिफरन्सिएटेड इन्स्ट्रक्शन, डिफरन्सिएटेड म्हणजे वेगवेगळ्या सूचना देणे. द टेक्निक युज्ड बाय टीचर फॉर डीलिंग विथ स्टुडंट्स विथ लर्निंग डिफिकल्टीज. वर्गात अनेक विद्यार्थी असतात, प्रत्येकांची समस्या वेगळी असतो, प्रत्येक विद्यार्थी व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेत नाही, लर्निंग डिफिकल्टीज असतात. मग अशा वेळी शिक्षक प्रत्येकांचा समस्या अंडरस्टँडिंग करून त्या विद्यार्थ्यांना त्या सूचना देणे. एकच सूचनावरून सगळ्या विद्यार्थ्यांना समजत नाही. डिफरन्सिएटेड इन्स्ट्रक्शन आपण दिला पाहिजे. बुद्धिवान विद्यार्थ्यांना वेगळं इन्स्ट्रक्शन, मिडल विद्यार्थ्यांना वेगळं इन्स्ट्रक्शन, अतिशय लोअर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लोअर इन्स्ट्रक्शन, अशा वेगवेगळ्या सूचना दिलं तर त्या विद्यार्थी व्यवस्थित अंडरस्टँडिंग करू तो कन्सेप्ट समजून घेतो. थँक्यू. नमस्कार.